नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जर आपल्या हातून साप मारला गेला असेल, सर्पहत्या झालेली असेल, तर त्याचा दोष आपल्याला लागू शकतो आणि तो एक जीव आहे आणि त्याची हत्या आपल्या हातून झालेली आहे. तर त्या दोषापासून मुक्तता पाहण्यासाठी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये एक उपाय आहे, तर तो करायचा आहे. सर्पहत्या झालेली असेल किंवा आपल्या घरामध्ये आसपास कुठेही साप निघाला असेल आणि आपण साप पकडणारा बोलवलं आणि त्याच्या हातून तो साप कुठे नेऊन सोडला असेल, तरीही सापाला आपला स्पर्श झालेला असतो. पकडणारा जरी दुसरा असला तरी साप हा आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला निघालेला असतो आणि त्याचा दोष आपल्यालाही लागतो. तर त्यासाठी काही उपाय आहेत, तर ते आपल्याला करायचं आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये काय करायचं आहे, एक चांदीचा असा छोटासा नागनागींचा जोडा बनवून आणायचा आहे, तर तो सोनाराकडे सहज मिळेल. चांदीचा नागनागींचा जोडा बनवून आणि तो एका कलशामध्ये साखर ठेवायची आहे. त्या कलशामध्ये धान्य वगैरे ठेवायचे नाहीत. त्या कलशामध्ये साखर ठेवायची आहे आणि तो नागनागींचा जोडा आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे. तर आपण हा उपाय सोमवारी करू शकतो आणि शनिवारी पण करू शकतो आणि श्रावण महिनाभर तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हाही तुम्ही केलं तरी चालतं. तर आपल्याला तो कलश घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि महादेवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की भोलेनाथा, माझ्याकडून सर्पहत्या झाली होती, माझ्यावरचा जो काही सर्पहत्येचा दोष असेल तर तो निघून द्या. आणि आपल्याला महादेवांना नमस्कार करायचा आहे, नागदेवतेलाही नमस्कार करायचा आहे आणि तो कलश आपल्याला तसाच महादेवांना अर्पित करायचा आहे, शिवलिंगावरती अर्पित करायचा आहे. आणि नागदेवाचं स्मरण करून आपल्याला देवी मनसा देवीचंही तिथे स्मरण करायचं आहे आणि मनसा देवी ही आहे नागांची बहीण, तर त्यांचंही आपल्याला स्मरण करायचं आहे आणि क्षमा याचना करून आपल्याला तिथून यायचं आहे. तर हा छोटासा उपाय होता. जर तुमच्या हातून असं काही घडलं असेल किंवा तुमच्या शेजार पाजार कुणाच्याही हातून, तर त्यांना हा उपाय नक्की सांगा. आणि छोटासा उपाय आहे, श्रावण महिन्यामध्ये करून घ्या. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जरा माहिती आवडली असेल तर दुसऱ्यांना शेअरही तुम्ही करू शकता. धन्यवाद.